नमस्कार मंडळी, कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण गावरान पद्धतीने एकदम साधी सोपी अशी ही आळूची भाजी, गरगट किंवा आळूचं फतफद असं नाव आहे, हे करणार आहोत. आणि मी केलेली ही आळूची पातळ भाजी नक्कीच करून बघा. अगदी साधी सोपी आहे, करायला खूप सोपी आहे आणि चवीला खूप छान अप्रतिम अशी लागते. खूप भारी लागते. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा. चला तर रेसिपीला सुरुवात करू. इथं मी आळूची पाने अशी चिरून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून ही पाने मी चिरून घेतलेली आहेत आणि ज्या त्या पाण्यांची देठं आहेत ना, ती देखील हे पहा मी अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेली आहेत. ही देठं देखील घालायची त्याची, त्यामुळे ही आळूचं फतफद खरंच खूप छान लागतं चवीला. आणि इथं मी हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे 20 मिनिटं आधी भिजायला ठेवले होते, म्हणजे जरा जरा भिजवून घेतलेले आहेत ते, त्यामुळे ते आपल्याला शिजायला लगेच मदत होते. आता ही पानं, देठं आणि यामध्येच हे शेंगदाणे आणि जी हरभऱ्याची डाळ आहे ते आपण शिजायला घालणार आहे. आणि ही देठं आपण छान अशी वरून सोलून घेतली, म्हणजे त्याचं वरचं साल काढून घेतलं आणि बारीक अशी कट करून घेतली. देठामध्ये खरंच पोषण असतं, देठं टाकून नाही द्यायची, घ्यायची ती. आणि हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी आणि शेंगदाणे अर्धी वाटी जे आपण भिजवून घेतलेले होतं ते टाकून यामध्ये पाणी घालून आपण हे शिजायला ठेवणार आहे. मी इथं असं कढईमध्ये शिजायला घालणार आहे. तुम्हाला जर कुकरमध्ये शिजवायचं असेल तर कुकरच्या मोठ्या आचेवर 1 शिट्टी आणि कमी आचेवर 2 शिट्ट्या असं करून हे शिजवून घ्या, म्हणजे यातील डाळ शेंगदाणे व्यवस्थित शिजले जातील. तोपर्यंत आपण भाजीला लागणारे साहित्य पाहू. तर यासाठी मी इथे अर्धी वाटी बेसन, चवीनुसार मीठ, गूळ आणि चिंचेचा कोळ तयार करून घेतले आहे, म्हणजे चिंच भिजवून त्याचं पाणी गाळून घेतलेलं आहे. आणि हिरव्या मिरच्या ज्या मी लांब कट करून घेतलेल्या आहेत. तर चला, इथं आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. यातील सगळे पाणी बाजूला काढून घेऊ. नंतर आपण हे भाजीमध्ये वापरणार आहे, त्यामुळे भाजीत आपण ना घोटून घेण्यासाठी हे पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे, म्हणजे आपली ही जी भाजी आहे ना व्यवस्थित अशी घोटता येते. आता ही भाजी मी एका पातेल्यामध्ये काढून घेते आणि यामध्ये आपल्याला बेसन घालून घ्यायचं आहे. बेसन घालून ही रवीने छान अशी घोटून घ्यायची आहे एकसारखी, म्हणजे एकजीव होईल ही भाजी सगळी. आता भाजी आपण थोडीशी हाटून घेणार आहे. तुम्हाला बेसन पिठाच्या ऐवजी जर ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ देखील वापरायचे असेल तर वापरू शकता. आता रवीने मी इथे थोडीशी बेसन हे घातलेले आहे, त्यामुळे हाटून घेणार आहे, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. थोडीशी हाटून घेतल्यानंतर हे पहा एकजीव झाले. आता हे आपण जे बाजूला काढलेलं पाणी आहे ना ते घालून घेऊया. त्यामध्ये तर खरंच सगळा अर्क असतोय भाजीचा. हे पहा पाणी घालून घेतलं. आता आपण लगेचच फोडणी करू. इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. तीच कढई मी परत स्वच्छ धुवून घेतली. गरम करायला ठेवून 2 चमचे तेल घेतले. तेल छान असं गरम होऊ द्यायचं आणि यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी टाकल्या छान अशी तडतडली पाहिजे, तेव्हाच त्याला छान तडका बसतो. मोहरी टाकली, जिरे टाकले, हिरवी मिरची टाकून छान असं परतून घेतलं. आता यामध्ये आपण हळद टाकून घेऊ. लाल तिखट थोडंसं टाकून घेतलं. धनेपूड टाकली. आता यामध्ये आपण जे गरगट काढलं होतं, जे आळूचं फतफद, ते टाकून घ्यायचं आणि लगेचच प्लेट झाकून घ्यायची, म्हणजे याची जी फोडणीचा वास आहे ना तो आतल्या आतच मुरला जातो, बाहेर जास्त पसरला जात नाही. यामुळे अशा पद्धतीने खूप छान फोडणी बसली जाते. हे पहा, वरून थोडंसं पाणी ऍड करा, जास्तही पातळ नसते ही भाजी. आता आपण जे चिंचेचं पाणी काढलं होतं ते घालू, गूळ घालू आणि चवीनुसार मीठ. हे सगळं घालून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याला शिजू द्यायचं. आता 5 ते 7 मिनिटं छान असं खतखत ही भाजी शिजू द्यायची. लग्नाच्या पंक्तीमध्ये खास करून हे आळूचं फतफद केलं जातं आणि ते यापेक्षाही घट्ट असतं
आणि ही भाजी छान अशी घट्टच खायला छान लागते, त्यामुळे जास्तही पातळ करू नका. हे बघा असं खतखत खतखत शिजलं जातं, म्हणूनच याला आळूचं फतफद असं नाव आहे बहुतेक. याला तुमच्या इकडे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. 5 ते 7 मिनिटं आपली भाजी अशी शिजलेली आहे छान. हे पहा रंग कसा आलेला आहे आणि घट्टसर दाटसरपणा पहा किती आलेला आहे. आता शेगडी करूया बंद. आपलं हे आळूचं फतफद इथे तयार झालेलं आहे. तुम्ही हे ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती कशाबरोबरही खाऊ शकता, पण जास्त करून हे भातासोबत खायला छान लागतं. तर कसं वाटलं आळूच्या फतफद्याचा व्हिडिओ नक्की सांगा. तुम्ही देखील अशा सोप्या पद्धतीने हे आळूचं फतफद करून पहा आणि कशी झाली तुमची ही आळूची भाजी, पातळ भाजी ही नक्की सांगा. आणि आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या या कुकिंग विथ भाग्यश्री या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.